सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून यामुळे हापूस आणि पायरी आंब्यांच्या किमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. दर कमी झाल्याने पर्यटक, मुंबईकर आणि कोकणवासियांकडून आंबा खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत असून जिल्ह्यातील विविध आंबा विक्री स्टॉल्सवर मोठी गर्दी दिसून येत आहे. सध्या आकारानुसार हापूस आंब्याला 400 ते 600 रुपये डझन, तर पायरी आंब्याला 300 ते 400 रुपये डझन असा दर मिळत आहे. दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसत आहेत. सलग सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येने पर्यटक सिंधुदुर्गात दाखल झाले असून पर्यटनासोबतच अस्सल कोकणी आंब्याचा आस्वाद घेण्यासाठीही पर्यटकांची पसंती दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक आंबा उत्पादक आणि विक्रेत्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. माझं नाव सचिन धुरी. आज कुडाळमध्ये आम्ही आंबा विक्री करतो. माझं गाव वाडी वरवडे. आम्ही वेंगुर्ला, कोचरा, भोगवे या ठिकाणी आंबे आणतो. हापूस आहे, पायरी आहे. त्या ठिकाणी आता हापूसचा रेट आहे 600 ते 700 रुपये, 550 रुपये. पायरी आहे 400 350 रुपये. आता सध्या हंगाम संपत आलाय, त्यामुळे आंब्याचा आवक पण कमी झालेली आहे आणि त्याप्रमाणे आता रेट थोडेसे चढतात पण आणि उतरतात पण. त्याप्रमाणे आता हापूस आंबा पण आता 600 700 500 ह्या रेंज मध्ये चालू झालेला आहे. पायरी पण 350 300च्या रेंज मध्ये आहे अजून. आणि आता काय मुंबई, पुणा, नाशिक असून दे, आपल्या बीड जिल्हा असून दे किंवा वरच्या पट्ट्याचा कुठचाही ते आंबा घ्यायला खरेदी करायला येतो. त्यामुळे माझं दुकान आहे ते आपलं कुडाळ सावंतवाडी रोड पोलीस स्टेशनच्या बाजूला कनिष्ठ शेजारी त्या ठिकाणी दुकान आहे.